तर बघू शकता माझी तब्येत किती खराब झाली आहे. खूप खराब, म्हणजे चेहरा वगैरे बघू शकता. आणि सकाळी पण मी बाथरूम घासत होती ते बघा इथे लागले हाताला. बाथरूम घासत होती ते बाथरूमचा दरवाजाच लागला हाताला माझ्या. नेमकं शिरेवरच लागले, त्यामुळे दुखायला लागले. आता शिरेवरतीच लागले. काय माझ्या मागे लागले काय कळतच नाही. नुसते व्याप व्याप लागले पाठीचे, हात पण दुखतोय. आणि हे सगळं मणका तर एवढ्या दिवस दुखतोय, मणका तर विचारूच नका. एवढ्या दिवस मणका दुखते. लोकांना काय वाटतंय की नाटक करते. नाटक करून काय करायचं आहे? नाटक करून कोण देणार आहे माझ्या लेकरा बाळांना? उठून तर माझं मलाच करायला लागणार आहे. आणि कोणासाठी नाटक करायचं? कोण आहे आपल्या घरात नाटक करायचं, नाटक घ्यायला आपलं? नुसतं साधं बोललं तरी दम लागते. काय कळना माझं. शेवटचं पर्याय एक्सरे आता सांगितलेत, तर एक्सरे काढायचे आहेत. लय मी थकून गेले. माझ्या भावानं बहिणीनं आजाराने. माणसाला चटणी भाकर असते ना तरी चालते, पण ती गोड आणि सुखाची पाहिजे. एवढंच की आपला जीव चांगला असेल तर आपण काही करून उठून घालते. माझं आज किती महिने झाले मी झाडलं पण नाही, घर पण नाही झालं. माझा जीव नुसतं तुटते की भांडी घासावी, घर झाडावं, पण काय करू? साधी घरातली कामं आवरण नाही, माझी आवरण आहे म्हणजे होत नाही. दुखण्याने मला एवढं हैराण केलं आहे. माझ्या अंगात अजिबात ताकद राहिली नाही कसलीच. काल डॉक्टर म्हणले मोबाईल पण जास्त वापरू नका. आणि मुलं तर मुलं आजारी, मी आजारी. दोघा तिघा दादांची कमेंट आली मी स्कॅनर टाकला तेव्हा की आम्ही मदत करू. एक काय म्हणतो माझ्याकडं कॅश नाही आहे. अरे तुम्हाला नाही करायचं तर नका करू, पण एखाद्या लेडीजचं असं मजा मस्ती करू नका प्लीज. कारण की प्रत्येकावरती वेळ येत असते, प्रत्येकावरती वेळ येत असते, समजलं का? वेळ तशीच राहत नाही, वेळ निघून जाते. तर माणसाचे बोलणं लक्षात राहतात, समजलं का? करणारा मदत कसाही करतो, तर न कसला विचार करता आपण मदत करत असतो, समजलं का? तुम्ही आज दुसऱ्या कोणाला तरी मदत केली, तुमच्यासाठी पण कुठेतरी चांगलं होत असतं. पण जाऊ द्या, असू द्या, आपण काय कोणावर जबरदस्ती करू शकत नाही. कोणी कुणाला मदत करू शकतो. मला म्हणून मी भरपूर जणांचं मला कमेंट आले लाईव्ह नाही, व्हिडिओ नाही. तर आपले 2-3 दिवस व्हिडिओ येणार नाही, लाईव्ह पण होणार नाही आणि ब्लॉग पण होणार नाही. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी मला हे व्हिडिओ बनवायला लागला. आता एक शॉर्ट 2 शॉर्ट व्हिडिओ बनवले, कारण की तब्येतच ठीक नाही. त्यामुळे मला आरामाची जास्त गरज आहे बघा. माझ्या मुलाने पण सांगितलं येऊ नको शाळेत म्हणून.